सर बोला. स्ट्रक्चर शिकवलं होतं ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रोग्राम दिला होता ना मार्कशीटचा करायला. तर त्याच्यामध्ये काय काय घ्यावं लागेल? तर नेम, रोल नंबर आणि किती सब्जेक्ट्स, ते कसं घ्यावं लागेल? फक्त हेडिंग कशी देणार? जसं आपण ते नेम देतो, आयटम नेम, आयटम फीज वगैरे टाकतो ना वरती, तर ते मार्कशीट वरती काय टाकणार? बघा, तुम्हाला एक जो प्रोग्राम दिला होता रिझल्ट काढण्यासाठी, तर तो प्रोग्राम कसा होता, आपल्याला इनपुट करायचा आहे विद्यार्थ्याचा रोल नंबर, देन नेम, नंतर त्याचे M1 चे मार्क्स, M2 चे मार्क्स आणि M3 चे मार्क्स, असे 3 सब्जेक्टचे मार्क आपण एंटर केले की मग त्या 3 सब्जेक्टचं टोटल झालं पाहिजे, नंतर त्याचं पर्सेंटेज निघालं पाहिजे, मग त्याचं रिझल्ट आलं पाहिजे, तो पास आहे फेल आहे तसं आपल्याला आलं पाहिजे. आणि जसं एक नंबर, रोल नंबर 1 2 2 घेतले, समजा नेम रामा गणेश, मार्क्स त्याचे घेतले समजा 54, देन 76, देन 59, मग त्याची टोटल काय ती आपल्याला कॅल्क्युलेट करून काढायची आहे, पर्सेंटेज काय ते पण काढायचं आहे, आणि तो विद्यार्थी पास आहे की फेल आहे ते आपल्याला काढायचं आहे. बरोबर. नंतर दुसरा जो आहे, दुसरा विद्यार्थी, त्याचे पण आपण मार्क्स एंटर केले, मग त्याचं टोटल काढा, त्याचं पर्सेंटेज काढा, आणि तो पास आहे की फेल आहे ते काढा. असं आपल्याला करायचं आहे. बरोबर. आणि हे जर जमलं तुम्हाला, तर मग याच्यात अजून एक्स्ट्रा वाढवता येईल, किंवा त्याची ग्रेड काय, तो ए ग्रेड मध्ये पास झाला आहे, बी ग्रेड मध्ये पास झाला आहे की डी ग्रेड मध्ये पास झाला आहे ते काढायचं. मग याच्यासाठी तुम्हाला नेस्टेड इफेल्स किंवा मल्टिपल इफेल्सचा वापर करायचा राहील त्या प्रोग्राम मध्ये, आणि त्यानुसार मग तुम्ही ती ग्रेड पण दाखवू शकता. असा तो प्रोग्राम मी तुम्हाला सांगितला होता. हो ठीक आहे सर, करून बघेल. सर मी थोडा ट्राय केलेला आहे, थोडासाच ट्राय केला होता, पण पुढचं जमत नव्हतं मला. मी आज परत ट्राय करेल, उद्यापर्यंत देतो सर. हाच प्रोग्राम का? हो सर, हाच. 3 होते त्याच्यामध्ये, रमा, गणेश आणि अजून एक कोणता तरी होता. 2-3 वाढवा तुम्ही, तुम्हाला जसं लागेल तसं. पहिले तर फक्त रिझल्ट पर्यंत करून बघा, रिझल्ट पर्यंत जर सक्सेस झालं की मग ग्रेडचा ऍड करायचं त्याच्यामध्ये, किंवा दुसऱ्या नावाने प्रोग्राम सेव्ह करायचा आणि ग्रेडला ऍड करायचं. मग तुम्ही मल्टिपल इफ वापरा की नेस्टेड इफेल्स वापरा, है ना. म्हणजे कसं राहील, तर तुम्ही पहिले सिंपल ऍरे वापरून बघा, मग ऍरे ऑफ स्ट्रक्चरचा वापर करून पण तुम्ही तो प्रोग्राम बनवू शकतात. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये मागच्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात, है ना. त्याच्यात काय काय होईल, तुमचं कन्सेप्ट स्ट्रक्चर होऊ शकेल, त्यानंतर ऍरे होऊ शकेल, लुपिंग होऊ शकेल, इफ एल्स होऊ शकेल, त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल इफ, नेस्टेड इफ असे सगळे कंबाईन करून ते टॉपिक मागचे रिकव्हर होऊन जातील, है ना. म्हणून हा प्रोग्राम एक चांगला असतो प्रॅक्टिकलच्या दृष्टीने, की रिव्हिजन आपली झाली पाहिजे मागची, म्हणून मी तुम्हाला हा प्रोग्राम त्या ठिकाणी दिला होता. करून बघा, ट्राय करा, 2च्या ठिकाणी 4 दिवस ट्राय करा, नाही झालं तर मग मी दाखवेल, है ना. हो सर. ओके. आणि अजून समीरचा काय मेसेज आला बघा, मेनू बेस प्रोग्राम. समीर, मेनू बेस कोणता प्रोग्राम? फंक्शनचा, एरिया कॅल्क्युलेशन की काही वेगळं? वेगळं काय सर? एरिया कॅल्क्युलेशनचा तो एक प्रोग्राम होता. सी केला तर सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट झाला पाहिजे, आर केला तर रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट झाला पाहिजे, टी केला
तर ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट झाला पाहिजे आणि एक्स केला तर प्रोग्राम एक्झिट झाला पाहिजे. हा प्रोग्राम फंक्शन वापरून स्विच केस वापरून आपण बनवू शकतो है ना. हा पण एक प्रोग्राम आहे. हा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करता येऊ शकेल. त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही सॅलरी कॅल्क्युलेट करू शकतात. प्रॉव्हिडंट फंड असेल, HRA असेल, DA असेल, तो पण कन्सेप्ट तुम्ही मॅनेज करू शकतात. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ते पण ऑपरेशन्स तुम्हाला या ठिकाणी परफॉर्म करता येऊ शकतील. किंवा मग त्या ठिकाणी तुम्हाला 3 प्रकारचे लूप आहेत, तर ते तिघ लूप साठी एक प्रॅक्टिकल म्हणून प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करता येऊ शकेल. जसं समजा तुम्हाला सांगितलं की बुवा लिस्ट प्रिंट करायची आहे, या ठिकाणी लूप प्रॅक्टिस असा एक प्रोग्राम बनवला. मग याच्यामध्ये समजा तुम्ही 1 प्रेस केला तर व्हाईल लूप नुसार 1 प्रेस केला तर व्हाईल लूप नुसार 1 to 10 नंबर्स प्रिंट झाले पाहिजे. प्रिंट 1 to 10 असं घेतलं. मग याच्यामध्ये लूप प्रॅक्टिस नावाचा एक मेनू बनवला. याच्यात 1 केलं तर व्हाईल लूपचा वापर करून 1 to 10 आलं पाहिजे. 2 टाईप केलं तर डू व्हाईल लूपने तो सेम एक्झाम्पल आला पाहिजे. डू व्हाईल लूपने 1 to 10 प्रिंट झाले पाहिजे. आणि जर समजा 3 घेतलं तर फॉर लूपचा वापर करून 1 to 10 नंबर प्रिंट झाले पाहिजे. आणि जर समजा आपण 0 एंटर केला तर लूप एक्झिट झाला पाहिजे किंवा तो प्रोग्राम एक्झिट झाला पाहिजे. असं पण त्या ठिकाणी आपण करू शकतो. म्हणजे याच्यात काय होईल, स्विच होऊन जाईल, लूपिंगचे 3 प्रकार तुमचे प्रॅक्टिकल होऊन जातील है ना. हा पण एक कन्सेप्ट तुम्ही प्रॅक्टिकली परफॉर्म करू शकता. असा एक आणि असा एक. तर आता एरिया कॅल्क्युलेशन जर परफॉर्म करायचं असेल, आपल्याला फंक्शनचा वापर करायचा आहे. एरिया कॅल्क्युलेशनचा तो प्रोग्राम आहे, स्विच केस वापरून त्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मेनू बेस फंक्शन वाला ओके, एरिया कॅल्क्युलेशन वाला प्रोग्राम आहे. तर बघा हा प्रोग्राम आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करू. एरिया कॅल्क्युलेशनचा प्रोग्राम राहील. डायरेक्टली आपण सी कंपायलरला त्याचं एडिटिंग करणार. इथं आलो. आतापर्यंत आपण हे 12 चॅप्टर्स क्लिअर केले. याच्यामध्ये फंक्शन पर्यंत आपण आलो आहे. मागचे सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील तर व्यवस्थित पुढे जायला आपल्याला हरकत राहत नाही. तरी आज आपण काय करणार, तर फंक्शनचा वापर करायचा आहे आणि एरिया कॅल्क्युलेशनचा हा प्रोग्राम आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला मागच्या स्विच केस असेल किंवा एरिया कॅल्क्युलेशनचा काही फंक्शनचा पार्ट असेल तो रिवाइज केला जाईल आपला है ना. तर बघा या ठिकाणी आपण कंपायलर ओपन केलं आपलं. यामध्ये फाईल न्यू सेव्ह केलं. एरिया कॅल्सी डॉट सी असं नाव देऊन प्रोग्राम सेव्ह केला. करायचं काय, आपलं कॉमन कोडिंग आधी आपण एंटर करणार. void main ब्रॅकेट ओपन क्लोज देन CLR आणि गेट ch एवढं जातं. सेव्ह केलं. आता काय असतं, असे प्रोग्राम तुम्हाला जर दिले आहेत, मोठे प्रोग्राम जर दिले आहेत आणि आपल्याला काहीच उमजत नाहीये की बुवा नेमकं करायचं काय, तर आपण काय करणार, लिस्ट दिली आहे आणि त्या लिस्ट मधून एक ऑप्शन चॉईस करायचा आणि त्याच्यानुसार ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. मग आधी आपण काय करणार, तर ही लिस्ट घेऊन म्हणजे मेनू बनवून आपल्याला काहीतरी चॉईस करायचं आणि त्यानुसार ऑपरेशन करायचं आहे. लिस्ट आहे म्हणजे मेनू आहे. मेनू बनवण्यासाठी आपण स्विच केसचा कन्सेप्ट वापरतो. तर आधी फंक्शन वगैरे वगैरे काहीच वापरू नका, फक्त स्विच वापरून अशीच्या अशी एक लिस्ट घ्या आणि फक्त मेसेजिंग करा, मेसेज प्रिंट करा है ना. थोडा कन्सेप्ट क्लिअर करत जायचा आपण प्रोग्राम डेव्हलप करताना. बघा आपण काय करू, डायरेक्ट एरिया कॅल्क्युलेशन आपण करणार नाही, आपण फक्त मेसेजेस प्रिंट करू. मेन फंक्शन मध्ये आलो आपण. मेन फंक्शन मध्ये आल्यानंतर इथं आपल्या समोर एक लिस्ट असली पाहिजे एरिया कॅल्क्युलेशनची, म्हणून printf \n एरिया कॅल्क्युलेशन्स असा एक मेनू बनवला. त्याखाली पुन्हा printf C फॉर सर्कल, printf T फॉर ट्रायंगल
printf \n r for rectangle, printf \n x for exit. एवढं झालं. आता एवढं झालं की या ठिकाणी एक आपली चॉईस करायची आहे, जे काही ऑप्शन असेल तो चॉईस करायचा आहे आणि तो स्विचला पास करायचा आहे. तर चॉईस करण्यासाठी आपल्याला अल्फाबेट्स दिलेले आहेत, म्हणजे आपण कॅरेक्टर डेटा टाईपचा वापर करून चॉईस हा एक व्हेरिएबल तयार करायचा. ठीक आहे. त्यानंतर इथं खाली मेसेज आला पाहिजे, printf \n एंटर युअर चॉईस आणि ch किंवा चॉईस इक्वल टू गेट ch. आणि त्या गेट ch ने स्कॅन केलेला डेटा स्क्रीनवरती दिसत नाही डायरेक्टली, म्हणून %c printf चा वापर केला, %c आणि चॉईस या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण प्रिंट केली. बरोबर. एवढ्याला आपण कन्फर्म करून घ्या. F9 केलं, 0 एरर 0 वॉर्निंग आणि रन केलं. एरिया कॅल्क्युलेशनची लिस्ट आली, आपण C प्रेस केला, एंटर केलं, झालं, ते बाहेर येऊन गेले. बरोबर, कारण आपण पुढं काही केलंच नाहीये. एवढं आलं. आता काय करायचं आपण, तर चॉईस ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू स्विचला पास करणार. स्विच इन ब्रॅकेट चॉईस ब्रॅकेट ओपन क्लोज. मग आता जेवढ्या केस आहेत आपल्याला दिलेल्या त्या आधी कन्स्ट्रक्ट करायचं. केस सी, जर समजा आपण सी प्रेस केला चॉईस मध्ये, तर त्याने फक्त मेसेज दिला पाहिजे, printf \n सर्कल. त्याचा साधा मेसेज दाखवून देऊ आपण. आपलं कन्फ्युजन जास्त करायचं नाही आपल्याला, फक्त साधा मेसेज दिला सर्कल असा आणि केसला ब्रेक केलं. जर केस सी नसेल, टी असेल, तर त्यावेळेस त्याने मेसेज प्रिंट केला पाहिजे, \n ट्रायंगल आणि ब्रेक केलं. केस आर असेल तर प्रिंट केलं पाहिजे \n रेक्टँगल आणि ब्रेक केलं. केस एक्स असेल तर प्रोग्राम एक्झिट झाला पाहिजे. आणि जर एकही केस मॅच नसेल होत तर आपण डिफॉल्ट लिहितो, डिफॉल्ट मेसेज प्रिंट केला, printf \n रॉंग चॉईस. एवढं झालं. बरोबर. हे स्विच या ठिकाणी कंप्लीट केलं आणि याला सेव्ह केलं, रन केलं. बघा या ठिकाणी आता टी दिला मी, ट्रायंगल असा शब्द प्रिंट झाला. जर समजा रेक्टँगल घ्यायचा आहे, पुन्हा रन केलं, आर दिला, रेक्टँगल आहे ना. इथपर्यंतचं मॅटर क्लिअर झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, सी केल्यावरती सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट झाला पाहिजे, टी केल्यावर ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे ना. एवढं क्लिअर? हो सर. ओके. हो सर. तर बघा आता आपण काय करू, सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा ना, मग आपल्याला सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फंक्शन वापरायचं आहे. सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी एक फंक्शन वापरायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण या ठिकाणी वर्किंग करणार. इकडं आलो. इकडं एक फंक्शन आधीवरती आपण डिक्लेअर करायचं. सर्कलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे, तो पॉइंट मध्ये येऊ शकतो म्हणून फ्लोट डेटा टाईपचा वापर केला, रिटर्न टाईप म्हणून, आणि त्याला सर्कल ए असं नाव दिलं किंवा ए सर्कल असं नाव दिलं आहे ना. त्यानंतर ब्रॅकेट ओपन, त्याला एक पॅरामीटर पास करणार आपण, समजा फ्लोट टाईपचं द्या किंवा मग इंटिजर टाईपचं द्या, रेडियस अर्थाने. एवढं झालं. एक फंक्शन आपण फक्त डिक्लेअर केला, एकच घ्यायचं, सगळं एकदम नाही करायचं. सर्कलचा एरिया झाला डिक्लेअर की मग सगळ्यात खाली या, मेन फंक्शनचा खालती या आणि इथं फ्लोट रिटर्न टाईप असलेला ए सर्कल हा फंक्शन घेतला
ए सर्कल हा फंक्शन घेतला, त्याला फ्लोट पॅरामीटर पास केला आहे रेडियस या अर्थाने, एवढं आलं, ब्रॅकेट ओपन क्लोज. आता याचात फ्लोट, आता याचात फ्लोट ए हा व्हेरिएबल, मग ए इक्वल टू 3.14 इंटू आर एवढं झालं. आणि या ए व्हेरिएबलची व्हॅल्यू इथून रिटर्न केली, रिटर्न ए एवढं झालं. बरोबर. हा सर्कल फंक्शन आपण कन्स्ट्रक्ट केला, सेव्ह करून कंपाईल, एवढं क्लिअर. आता हा जो ए व्हेरिएबल आहे, अरे आर ची व्हॅल्यू नाही, ए ची व्हॅल्यू इथून रिटर्न करणार आपण ए. आता आपण हा सर्कल फंक्शन जो आहे तो इकडे कॉल करायचा आहे या केस मध्ये, म्हणून आपण वरती व्हेरिएबल्स बनवणार, फ्लोट रेडियसचा आर आणि एरियाचा ए. मग केस मध्ये आलो, केस मध्ये आल्यानंतर जर का समजा आपल्याला सर्कलची केस चॉईस केली असेल तर printf \n एंटर दी रेडियस असं मेसेज आणलं, आणि रेडियसची व्हॅल्यू स्कॅन करण्यासाठी scanf %f ऍड्रेस ऑफ आर व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅन केली, आणि इथं तो जो फंक्शन बनवला आहे आपण ए सर्कल नावाचा त्याला कॉल केलं आणि आर ची व्हॅल्यू पास करून टाकली. बरोबर. आणि जी काही व्हॅल्यू रिटर्न होऊन आली ती ए या व्हेरिएबलला स्टोअर केली, ए या व्हेरिएबलला ती व्हॅल्यू स्टोअर केली, आणि त्यानंतर त्या ए व्हेरिएबलची व्हॅल्यू इथं प्रिंट करणार, printf \n एरिया ऑफ सर्कल इक्वल टू %f ए एवढं दिलं, आणि सेव्ह कंपाईल, 0 एरर 0 1. बरोबर. आपण आधी हे जे इंडिव्हिज्युअल केलं होतं कोड, त्यालाच आपण स्विच केसचा ब्लॉकला टाकला, इथं टाकून दिलं आपण ते कोडिंग है ना. फक्त एरिया कॅल्क्युलेशनचा एक्झाम्पल आहे. आता याला रन केलं, कंट्रोल F, सेव्ह कंपाईल. टर्म झाली की मेमरी असं होतं, त्याला सेव्ह करून घेतलं मी, बंद करून परत चालू करू आपण. कंपायलर ओपन केलं, हे बघा. आता या ठिकाणी सर्कलचा सी चॉईस केला, लगेच त्याने काय केलं, सर्कल मॅसेज दाखवला आणि रेडियस विचारले, रेडियस दिली 5 एंटर. अशा पद्धतीने एरिया ऑफ सर्कल आपल्याला कॅल्क्युलेट करून मिळाला. बरोबर. समजलं एवढं? हो सर. हो सर. समीर क्लिअर? तर हे जसं आपण सर्कलचा एरिया काढला तसंच आपण रेक्टँगल ट्रायंगलच्या पण एरियासाठी जाऊ शकतो त्याच पद्धतीने. कोणाला सांगता येईल का बरं? समजा रेक्टँगलचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तर त्याची प्रोसेस सांगता येईल का? हो सर. चला कोण सांगतं बरं, सांगा. सांगा कोणी पण एक जण. सर जसं आपण सर्कलचं घेतलंय तसं तिथं वरती फंक्शन त्याचा फ्लोट मध्ये घ्यायचा रेक्टँगल. तरी काय म्हणायचं या स्टेटमेंटला, काय म्हणणार आपण? डिक्लेरेशन. डिक्लेरेशन. मग फ्लोट मध्येच घेतला पाहिजे का? इंटिजर नाही चालणार का? चालेल, पण मग आपले
डेसिमल पण येतात ना त्यात. हा, फ्लोट जर घेतला तर पॉईंटच्या व्हॅल्यू पण मॅनेज करता येतील आणि इंटिजर घेतलं तर फक्त विदाउट पॉईंटच्या व्हॅल्यू घेता येतील. मग आपल्याला हो. फ्लोटचं पण करायचं आहे तर फ्लोट घेतला, त्यानंतर ए रेक्टँगल किंवा ए रेक्ट असं नाव दिलं फंक्शनला. याला किती पॅरामीटर पास करावे लागतील? 2. कोणत्या? बेस आणि हाईट. रेक्टँगलचा एरिया, सॉरी, लेंथ आणि ब्रेथ. लेंथ आणि ब्रेथ लागेल है ना. मग ते समजा पॉईंट मध्ये द्यायचं आहे तर फ्लोट फ्लोट असं घेऊन टाकलं. फक्त डेटा टाईपची नावं दिलीत, व्हेरिएबलची नावं नाही दिली तर चालेल का? चालेल. डिक्लॅरेशन मध्ये हे चालेल, डेफिनेशन मध्ये नाही चालणार. डिक्लॅरेशन मध्ये फक्त डेटा टाईपची नावं जर आपण देतोय तरी पण ते चालणार है ना. एवढं झालं. आता सर्वात खाली गेलो आणि त्या फंक्शनचं डेफिनेशन लिहिलं. फ्लोट रिटर्न टाईप असलेला ए रेक्ट नावाचा फंक्शन घेतला. याला फ्लोट लेंथ आणि फ्लोट ब्रेथ एवढं टाकून दिलं. ब्रॅकेट ओपन क्लोज. फॉर्म्युला काय येईल बरं याचा? लेंथ इंटू ब्रेथ. तर मग आता कसे स्टेटमेंट लागतील बरं? फ्लोट ए आणि ए इज इक्वल टू एल इंटू बी आणि रिटर्न ए व्हेरिएबलची व्हॅल्यू रिटर्न केली. बरोबर. आणि जर का समजा हे एवढेच तीन स्टेटमेंट लिहिण्यापेक्षा याला कमेंट केलं आपण, हा मोठी प्रोसेस आहे तर असंच लिहिणार, पण आता हे शॉर्टकट आहे ना. आपण एवढे 3 लिहिण्यापेक्षा काय करू, शॉर्टकट घेऊ, रिटर्न एल इंटू बी असं केलं तरी चालणार. डायरेक्ट काय करेल, रिटर्न करताना मल्टिप्लिकेशन करून गेलं नाही येणार आउटपुट रिटर्न पाठवून दे. बरोबर. हे शॉर्टकट पण चालणार, पण तुम्ही ही प्रोसेस वापरायची आहे. डिक्लॅरेशन करायचं व्हेरिएबलचं, मग प्रोसेस करायची, मग रिटर्न करायचं. ही सवय चांगली राहते है ना. तुम्ही नंतर ज्यावेळेस तुमचा कॉम्पिटिटर असेल, इंटरव्ह्यू वगैरे अटेम्प्ट करणार, तर तुम्ही असं रिटर्नचं सिंगल स्टेटमेंट वापरलं तर खूप बेटर राहील. बरोबर. एवढं झालं. आता आपल्याला कॉल करायचा आहे. मग आपण कॉल कुठं करणार? या आरच्या केसमध्ये कॉल करणार. बरोबर. इथं आलो, रेक्टँगलचा मेसेज आहे तिथे राहू द्या किंवा काढायचा तर काढून टाका. आता काय करावं लागेल बरं? स्कॅन करावा लागेल. आता लेंथ आणि ब्रेथला स्कॅन करावं लागेल. प्रिंट ऑफ \n एंटर दी लेंथ अँड ब्रेथ. स्कॅन एफ %f ऍड्रेस ऑफ एल ऍड्रेस ऑफ बी स्कॅन केलं. नंतर ए इक्वल्स टू ए रेक्ट इन ब्रॅकेट एल कॉमा बी एवढं झालं आणि आउटपुट प्रिंट केलं. प्रिंट ऑफ \n एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू %f ए. सेव्ह केलं आणि कंपाईल केलं. आता इथं एल आणि बी च्या व्हॅल्यू स्कॅन केल्यात आपण, पण त्या ठिकाणी त्या घेत नाहीये. म्हणजे काय, तर व्हेरिएबल्स राहिलेत आपले. त्या ठिकाणी व्हेरिएबल आपण इथं बनवणार. एल बी सेव्ह केलं, कंपाईल केलं, रन केलं. मेमरी डंप व्हायला लागली का, असे प्रॉब्लेम येतात. हा, असं जर झालं त्याला सोल्युशन एक बेटर म्हणजे क्लोज करायचा एडिटर, पुन्हा ओपन करायचं आणि परत कंपाईल करायचं. बरोबर. आता आपण आर दिला, रेक्टँगलचा मेसेज आला, एंटर दी लेंथ अँड ब्रेथ. लेंथ आणि ब्रेथ आपण दिली की त्याने आपल्याला एरिया कॅल्क्युलेट करून रिटर्न केला. बरोबर.
ट्रायंगलचं जमेल मग तुम्हाला? हो सर. हो सर. समीर, हो सर. समीर जमेल तुम्हाला? ओके, म्हणजे हा इथं कन्सेप्ट क्लिअर होतो. जमेल फक्त सांगून तर दिलं, पण तुम्ही हा प्रोग्राम मी तुम्हाला पाठवल्यानंतर त्याला डाउनलोड करा आणि त्याच्यात एडिट करा आणि जे ट्रायंगलचा जो भाग राहिला आहे त्याला इमानदारीने कोड करून पूर्ण करा, है ना. आणि हे प्रोग्राम सर्व हो सर. तुमच्या नोटबुक मध्ये असले पाहिजेत. हे प्रोग्राम लागतायत विद्यार्थ्यांना, लागतायत. फायनल इयर इंजिनिअरिंग कंप्लीट झालेल्या विद्यार्थ्यांना या प्रोग्रामची खूप गरज भासली आज, आणि त्यांच्याजवळ त्यांनी नोट केलेले होते, तर चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये त्यांचं सिलेक्शन केलं गेलं आहे. C++ चे प्रोग्राम तुमच्याजवळ नोट्स मध्ये रेडीमेड आहेत. बाकी प्रोग्राम फक्त फोटो काढून किंवा कम्प्युटर लॅपटॉप मध्ये सेव्ह करून चालणार नाही. कम्प्युटर लॅपटॉप मोबाईल सगळे इलेक्ट्रॉनिक आहेत, ते केव्हा डिलीट होतील. त्याच्यातले प्रोग्राम आपण जिथं सेव्ह करतो तो ड्राईव्ह किंवा ते फोल्डरच आपल्याला वेळेवर सापडत नाही. नोटबुक मध्ये तुम्ही एकदा लिहिलं तर ते 5 वेळेस वाचल्यासारखं असतं. म्हणून हे सगळे प्रोग्राम व्यवस्थित इथं जसं स्क्रीनवर टाईप केलेले आहेत टॅब सोडून असे सिक्वेन्स मध्ये ते तुमच्या नोटबुक मध्ये राहिले तर तुम्हालाच कामाला येणार आहे पुढे, बरोबर. फायनल इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी माझे आजच्या तारखेत या वर्षी 9 विद्यार्थी आतापर्यंत सिलेक्ट झालेत. TCS, HCL, कॉग्निझंट, इन्फोसिस अशा वेगवेगळ्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये सिलेक्शन त्यांचं झालं. आणि त्यांना स्ट्रक्चर सोबत ॲरे फंक्शन्स हे जे 3 चॅप्टर आहेत सी लँग्वेजचे, स्ट्रक्चर, ॲरे आणि फंक्शन्स, याच्यावरती सर्वात जास्त क्वेश्चनिंगची बंबार्डिंग होती. आणि त्याच्यासोबत C++चं जे ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा कन्सेप्ट असेल, क्लास ऑब्जेक्टचा कन्सेप्ट असेल, तर त्याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चनिंग केली गेली आहे. इनहेरिटन्स हे जे C++चे कन्सेप्ट होते ते त्यांना व्यवस्थित पद्धतीने डीप मध्ये जाऊन विचारले गेले आहेत आणि त्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे चांगल्या पद्धतीने उत्तर दिल्यामुळे. आणि मेन म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी मी सांगितल्याप्रमाणे सगळे प्रोग्राम नोट केलेले होते, बरोबर. म्हणून हे तुम्ही नोट करा. बघा त्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा झालाय, तसं तुम्हाला पण होणार है ना. ओके, अजून कुठल्या काही टॉपिकला प्रॉब्लेम? ओके, तर सर हा बोला. प्लीज सर कालची लिंक असेल तर सेंड करून द्या ना ते ग्रुपवर. एडिट केला जातोय तो व्हिडिओ कालचा. ते कटिंग वगैरे हो करायला सर. लागताना स्पेस मधले, तर ते कटिंग करून आज टाकला जाईल तो. हो सर चालेल. पॉइंटर चालू करू मग आता. हो सर. तर बघा, पॉइंटर हा कन्सेप्ट आहे. लोक म्हणतात, विद्यार्थी म्हणतात सी लँग्वेज मधला सगळ्यात क्रिटिकल पॉइंट हा पॉइंटर असतो, बरोबर. पण तसं काही राहत नाही. व्यवस्थित आपण हळूवार पद्धतीने आणि डोकं शांत ठेवून प्रॅक्टिकल केलं तर ते पॉइंटर्स इझी असतात, बरोबर. तर या ठिकाणी आपण पॉइंटरला सुरुवात करणार. या पॉइंटरचे जे ऍडव्हान्स सगळे प्रोग्राम्स असतात ते डेटा स्ट्रक्चर मध्ये दिलेले असतात. डेटा स्ट्रक्चरचा जो सब्जेक्ट असतो आपल्याला सेकंड इयरला, त्याच्यामध्ये हे सगळे याचे जे डीप मधले प्रोग्राम्स आहेत ते दिलेले असतात. पण सी लँग्वेज मध्ये हा चॅप्टर मी ऍड केलेला आहे. जी बेसिक इन्फॉर्मेशन असते ती सगळी बेसिक इन्फॉर्मेशन या चॅप्टर मध्ये आपल्याला लक्षात घ्यायची आहे. फक्त पॉइंटर पण आपल्याला वापरायचा आहे, त्यानंतर फंक्शन सोबत पॉइंटर वापरायचा आहे, ॲरे सोबत पॉइंटर वापरायचा आहे, आणि त्या ठिकाणी स्ट्रक्चर सोबत पण पॉइंटर वापरायचा आहे. असे वेगवेगळे कन्सेप्ट या पॉइंटरचे आपल्याला लक्षात घेणार आपण. तर बघा पॉइंटर, आता पॉइंटर म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज पॉइंटर? तर कन्सिडर द डिक्लेरेशन. आपण समजा हे एक डिक्लेरेशन केलं, इंटिजर i = 3.
आपण इथं आलो प्रोग्राम मध्ये एक्झाम्पल पॉइंटर्स. अरे हर्षल एक मिनिट त्या खिडक्या बंद करून घे भाऊ सर्व. तर बघा पॉइंटर हा कन्सेप्ट आपल्याला समजायचा आहे. तर पॉइंटर समजण्यासाठी आधी आपण व्हेरिएबलचं डिक्लेरेशन केलं. नॉर्मल एक व्हेरिएबल आपण इकडे डिक्लेअर केला. बघा नेटच्या जे डिस्कनेक्शन झालं तर थोड्या वेळाने रिकनेक्ट करून बघायचं. पाऊस जास्त येतोय, बंद होईल बहुतेक नेट कदाचित. तर बघा इंटिजर डेटा टाईपचा वापर करून एक्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला इक्वल टू 10 ही व्हॅल्यू आपण असाइन केली. एक झालं नॉर्मल व्हेरिएबलचं डिक्लेरेशन. इंटिजर एक्स इक्वल टू 10 असं आपण या ठिकाणी एक व्हेरिएबल बनवला. आता ह्या एका व्हेरिएबल डिक्लेरेशनने आपल्याला 3 गोष्टी लक्षात येतात किंवा या व्हेरिएबल मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली आपण. या व्हेरिएबलचे नाव आहे एक्स आणि या व्हेरिएबलचा एक लोकेशन नंबर आहे काहीतरी असा काहीतरी एक लोकेशन नंबर आहे. तर अशा 3 गोष्टी आपल्याला या एका डिक्लेरेशनने लक्षात येत असतात. बरोबर. हे नॉर्मल व्हेरिएबल आहे, हे पॉइंटर नाहीये. तर या 3 गोष्टी कोणकोणत्या? तर यात हे जे आहे एक्स, हे एक्स काय आहे तर हे त्या लोकेशनला दिलेलं नाव आहे, नेम ऑफ लोकेशन. नंतर या ठिकाणी ही एक व्हॅल्यू आहे इथं भरलेली 10 ही व्हॅल्यू याच्यात भरलेली आहे. तर ही काय आहे तर ही आहे व्हॅल्यू ऑफ लोकेशन. आणि हे काय आहे हा नंबर काय आहे तर हा ऍड्रेस आहे, ऍड्रेस ऑफ लोकेशन. एका व्हेरिएबल डिक्लेरेशनने हा एका नॉर्मल स्टेटमेंटने आपल्याला या 3 गोष्टी लक्षात येतात. 3 गोष्टी त्या स्टेटमेंट मध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. बरोबर. हे फक्त नॉर्मल व्हेरिएबल झालं. मग आता आपल्याला पॉइंटर समजायचा आहे. तर पॉइंटर म्हणजे नेमका काय तर बघा a pointer is a kind of variable that hold the address of another variable. पॉइंटर काय असतो तर पॉइंटर हा एक व्हेरिएबलच असतो पण तो स्वतःमध्ये दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करतो. बघा नेमकं लक्षात घ्यायचं. अ पॉइंटर इज अ काइंड ऑफ व्हेरिएबल दॅट होल्ड द ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. पॉइंटर हा एक व्हेरिएबलचाच प्रकार आहे पण तो स्वतःमध्ये दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करतो. दुसऱ्या एखाद्या व्हेरिएबलला तो पॉइंट करतो म्हणून त्याला म्हणतात पॉइंटर. बरोबर. अ पॉइंटर इज अ डिराइव्ड डेटा टाइप अवेलेबल इन सी. पॉइंटर हा एक डिराइव्ड डेटा टाइप आहे. डिराइव्ड डेटा टाइप म्हणजे काय तर बेसिक डेटा टाइपचा वापर करूनच त्याला कन्स्ट्रक्ट केलं जात असतं. त्याला म्हणतात डिराइव्ड डेटा टाइप. सी लँग्वेज मध्ये प्रायमरी डेटा टाइप आणि डिराइव्ड डेटा टाइप असे 2 प्रकारच्या कॅटेगरी आहेत डेटा टाइप्सच्या. हे तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, पुन्हा एकदा रिपीट करतो. डाटा टाइप्स हे जे डेटा टाइप्स असतात हे 2 असतात. एक असतं प्रायमरी डेटा टाइप आणि दुसरं असतं डिराइव्ड डेटा टाइप. प्रायमरी आणि डिराइव्ड असे 2 डेटा टाइप्स असतात. प्रायमरी डेटा टाइप मध्ये आपण सांगू शकतो इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, लॉंग आणि डबल असे 5 बेसिक डेटा टाइप्स असतात. आणि डिराइव्ड डेटा टाइप मध्ये ॲरे, स्ट्रक्चर आणि पॉइंटर. मग या डिराइव्ड डेटा टाइप मध्ये जसं स्ट्रक्चर असतं तसा युनियन पण असतो. बरोबर. तर हे डिराइव्ड डेटा टाइप आणि प्रायमरी डेटा टाइप काय ते आपल्याला समजले पाहिजे कारण
तुम्ही ज्यावेळेस डेटा स्ट्रक्चर शिकणार तर त्यावेळेस डेटाचे जे प्रकार आहेत, डेटा स्ट्रक्चर त्याच्या नावावरूनच लक्षात येईल की जो डेटा आहे त्याचे स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी डेटा स्ट्रक्चर वापरलं जातं. त्याच्यामध्ये हे टाइप्स व्यवस्थित लक्षात असतील तुमच्या तर तुम्ही डेटा स्ट्रक्चर इझिली समजू शकता. तर आपल्याला डेटा स्ट्रक्चरकडे काही जायचं नाही सध्या, आपण पॉइंटर समजत आहोत. तर पॉइंटर हा एक डिराइव्ह प्रकारचा डेटा टाइप आहे, म्हणजे त्याला बेसिक डेटा टाइप पासूनच आपण कन्स्ट्रक्ट करून घेणार. ठीक आहे. नंतर pointers contain memory address are the location in computer memory where program instructions and data are stored. Pointers contain memory address are the location in computer memory where program instructions and data are stored. पॉइंटर मध्ये आपण मेमरीचे ऍड्रेस स्टोअर करू शकतो. पॉइंटरचं कंटेंट काय काय राहू शकतं, तर मेमरीचा ऍड्रेस राहू शकतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोग्रामच्या इन्स्ट्रक्शन पण राहू शकतात आणि डेटा पण आपण स्टोअर करू शकतो. ते कसं करायचं ते पुढे आपण पाहणार है ना. पॉइंटर नॉर्मल व्हेरिएबल मध्ये फक्त आपण व्हॅल्यू भरतो, डेटा भरतो, पण पॉइंटर मध्ये मेमरीच्या इन्स्ट्रक्शन पण स्टोअर करता येतील, प्रोग्रामच्या इन्स्ट्रक्शन पण स्टोअर करता येतील किंवा मेमरीचे ऍड्रेस पण स्टोअर करता येऊ शकतात. पॉइंटर्स कॅन बी यूज टू ऍक्सेस अँड मॅनिपुलेट डेटा स्टोअर्ड इन मेमरी. तर आता आपल्याला हे जे पॉइंटर्स आहेत हे पॉइंटर म्हणजे या पद्धतीने. आता त्याचे बेनिफिट समजायचे आहे. क्लिअर एवढं पॉइंटर म्हणजे काय? हो सर. आता हे जे पॉइंटर आहे याचे बेनिफिट्स काय? तर पहिला बेनिफिट म्हणजे पॉइंटर्स आर मोर इफिशियंट इन हँडलिंग ॲरेज और डेटा टेबल्स. पॉइंटर जो आहे तो ॲरे आणि डेटा टेबल पेक्षा, डेटा टेबल म्हणजे स्ट्रक्चर, पॉइंटर जो आहे तो ॲरे आणि स्ट्रक्चर पेक्षा जास्त इफेक्टिव्हली काम करत असतो. डिस्कनेक्ट झालं तर रिकनेक्ट करा, रिकनेक्ट जर नाही झालं तर मग स्टॉप समजून घ्यायचं. हा, पाऊस जास्त येतोय त्याच्याने बंद होईल वाटतं. तर पॉइंटर्स आर मोर इफिशियंट इन हँडलिंग ॲरेज अँड डेटा टेबल. पॉइंटर जो आहे तो ॲरे आणि स्ट्रक्चर पेक्षा जास्त इफेक्टिव्हली काम करत असतो, जास्त वेगाने. तर बघा, pointers can be used to return multiple values from function via function arguments. पॉइंटर द्वारे इनडायरेक्टली मल्टिपल व्हॅल्यू आपण रिटर्न करू शकतो. कुठल्या कन्सेप्ट नुसार? तर कॉल बाय रेफरन्स नुसार. काल जो तुम्हाला पॉइंट दाखवला होता, काल एक प्रोग्राम आपण पाहिला होता नंबर स्वॅपिंगचा, कॉल बाय रेफरन्सचा तो टॉपिक होता. पॉइंटरचा वापर करून इनडायरेक्टली मल्टिपल व्हॅल्यू आपल्याला रिटर्न करता येत असतात युजिंग कॉल बाय रेफरन्स. नंतर द यूज ऑफ पॉइंटर ॲरे टू कॅरेक्टर स्ट्रिंग रिझल्ट इन सेव्हिंग द डेटा स्टोरेज स्पेस इन मेमरी. जर का आपल्याला इथं डेटा स्टोरेज स्पेस कमीत कमी वापरायची असेल, जसं आता आपल्याला सांगितलं की तुमचं नाव एंटर करण्यासाठी एक पॉइंटर बनवा. आता नाव एंटर करण्यासाठी पॉइंटर जर आपल्याला बनवायचं ठरवलं किंवा ॲरे बनवायचं ठरवलं, व्हेरिएबल बनवायचं ठरवलं, तर आपण असं बनवतो कॅरेक्टर नेम ऑफ 10. ॲरे वापरला तर असं राहील है ना. या नावामध्ये जर आपण या नेम नावाच्या व्हेरिएबल मध्ये strcpy हे फंक्शन वापरलं आणि याच्यामध्ये नेम या व्हेरिएबलला आपण रामा असं नाव समजा दिलं, तर आता या रामा नावाला स्टोअर करण्यासाठी किती स्पेस रिझर्व केली जाते या नेम मध्ये, मेमरी मध्ये? रामा हे व्हेरिएबल बनवण्यासाठी 10 जागा आपण रिझर्व केल्या, 10 बाईट्स जागा रिझर्व केली. त्यातनं strcpy नेम कॉमा रामा असं आपण भरलं, तर ह्या 4 कॅरेक्टरच्या नावाला स्टोअर करण्यासाठी इथं किती जागा लागेल? 4 बाईट लागतील. बरोबर. इथं 4 बाईटच फक्त लागणार आहेत आणि आपण दिले किती? तर 10 बाईट्स. म्हणजे वेस्टेज किती गेले आपले? 6 बाईट्स या ठिकाणी आपले वेस्टेज गेले.
बरोबर. तर असं नको व्हायला, मेमरी वेस्टेज नको द्यायला, म्हणून आपण जर हा कॅरेक्टर ॲरेचा वापर न करता आपण कॅरेक्टर पॉइंटर वापरला तर तो जास्त फायद्याचा राहील. कॅरेक्टर पॉइंटर जर आपण वापरला तो असा कॅरेक्टर पॉइंटर नेम, तर कॅरेक्टर पॉइंटर वापरल्याने काय झालं तर इथं आपल्याला साईज द्यावी लागली नाही, साईज आपण दिली नाही. आपण काय केलं फक्त तर पॉइंटर नेम असं देऊन टाकलं. आणि ज्या वेळेस तुम्ही हे स्टेटमेंट टाकणार strcpy नेम कॉमा रामा, तर 4 बाईट जागा लागते ना, 4 बाईटचं नाव, 4 कॅरेक्टरचं नाव आहे ना, मग ते 4 बाईट मध्ये स्टोअर केलं जाईल. ते जास्त स्पेस त्या ठिकाणी रिझर्व करणार नाही, म्हणजे आपली मेमरी वेस्टेज होत नाही, आपली मेमरी सेव्ह होत असते. बरोबर, सेफली केली जात असते किंवा कमीत कमी जागेत आपण काम करू शकतो. हा एक मेन बेनिफिट या पॉइंटरचा आहे. नंतर पॉइंटर्स अलाउ सी टू सपोर्ट डायनामिक मेमरी मॅनेजमेंट. डायनामिक म्हणजे रन टाइम. प्रोग्राम एक्झिक्यूट असताना जर टेम्पररी जागा रिझर्व केली जाते, मेमरी अलोकेट केली जात असेल, मेमरी मॅनेज केली जात असेल, तर त्याला म्हणतात डायनामिक मेमरी अलोकेशन किंवा डायनामिक मेमरी मॅनेजमेंट. हे फक्त पॉइंटरमुळे पॉसिबल होत असतं. बरोबर, कारण ॲरे आपण ज्यावेळेस बनवतो, ॲरे बनवताना त्याची साईज आणि त्याचा टाईप आधीच द्यावा लागतो. पण पॉइंटरमध्ये साईज देण्याची गरज नसते, जेवढा तुम्ही डेटा भरणार तेवढी स्पेस त्या ठिकाणी रिझर्व केली जात असते. म्हणून आपण पॉइंटरचा वापर प्रोग्राममध्ये केला पाहिजे. याचा पुढं तुम्हाला स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी नावं किंवा जर काही वर्ड्स असतील, कॅरेक्टर्स मॅनेज करायचे असतील, तर त्यावेळेस तुम्ही पॉइंटरचा वापर केला पाहिजे कॅरेक्टर ॲरेच्या ऐवजी. ठीक आहे. नंतर पॉइंटर्स प्रोव्हाइड एन एफिशियंट टूल फॉर मॅनिप्युलेटिंग डायनामिक डेटा सच ॲज स्ट्रक्चर, लिंक लिस्ट, क्यू, स्टॅक, ट्रीज. आता हे सर्व कन्सेप्ट डेटा स्ट्रक्चरचे आहेत. लिंक लिस्ट, क्यू, स्टॅक, ट्रीज यांचा वापर आपण पॉइंटरचा वापर करून केला. यांना आपण यूज करताना पॉइंटर्स वापरले तर मेमरी कमीत कमी वापरली जात असते, मेमरीचं युटिलायझेशन कमीत कमी होत असतं. आणि कमीत कमी मेमरी वापरली तर आपल्या कम्प्युटरवरती जास्त बर्डन येत नाही, प्रोग्राम किंवा ते सिस्टम फास्टली एक्झिक्यूट होत असतं. बरोबर. नंतर पॉइंटर्स प्रोव्हाइड एन इफिशियंट लेंथ अँड कॉम्प्लेक्सिटी ऑफ प्रोग्राम. पॉइंटरमुळे प्रोग्रामची लेंथ आणि कॉम्प्लेक्सिटी कमीत कमी करता येत असते किंवा कमीत कमी होत असते. आणि प्रोग्रामची लेंथ आणि कॉम्प्लेक्सिटी कमी झाली तर ऑटोमॅटिकली प्रोग्राम एक्झिक्युशनचा जो स्पीड आहे तो वाढून जात असतो. असे वेगवेगळे बेनिफिट्स त्या पॉइंटरचे असतात, म्हणून आपण आपल्या प्रोग्रामला पॉइंटर हा वापरला पाहिजे. बरोबर, क्लिअर एवढं? हो सर. हो सर. ओके. तर बघा काय झालं बघ, काही प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम आहे? तर आता पॉइंटर डिक्लेअर कसा करायचा, त्याला इनिशियलाइज कसं करायचं आणि त्याला ऍक्सेस कसं करायचं ते आपल्याला या ठिकाणी समजायचं आहे. पॉइंटर डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन आणि पॉइंटर ऍक्सेसिंग, इकडे आपण ते लक्षात घेणार. पेंट मध्ये आपण ते समजू. बघा इकडं मेन फंक्शनला आलो आपण. बॉडी मेन ब्रॅकेट ओपन क्लोज. बॉडी मेन ब्रॅकेट ओपन क्लोज. इंटिजर डेटा टाइपचा वापर केला. एक्स नावाचा एक व्हेरिएबल घेतला, त्याला 10 व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं. एवढं झालं. नंतर स्क्रीन क्लिअर केली. LRSCR गेट सीएस, LRSCR तात्पुरता राहू दिला आपण. गेट सीएस एवढं दिलंय. आता ज्या वेळेस आपण हा एक्स व्हेरिएबल बनवला तर होईल काय, मेमरीमध्ये एक जागा रिझर्व होईल आणि त्या जागेमध्ये 10 ही व्हॅल्यू भरली जाईल. बघा कसं होणार, या ठिकाणी
मेमरीमध्ये एक जागा रिझर्व झाली, या जागेचं नाव दिलं गेलं एक्स. या जागेमध्ये 10 व्हॅल्यू भरली आपण आणि त्या जागेला काहीतरी लोकेशन नंबर आला, जसं आला समजा 6868, तसा लोकेशन नंबर एखादा आला समजा, -12 आला. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर इथं पॉइंटर व्हेरिएबल आपल्याला तयार करायचं आहे, पॉइंटर आपल्याला बनवायचा आहे. मग पॉइंटर बनवणार कसा, तर आपण इथं आलो, इंटिजर पॉइंटर पी असा घेतला. तर हे जे स्टेटमेंट आपण दिलं इंटिजर पॉइंटर पी, तर स्टार वापरून एखादा व्हेरिएबल बनवला तर त्याला म्हणायचं असतं पॉइंटर डिक्लेरेशन. डिक्लेरेशन असं ते. बरोबर. आता याच्याने काय झालं, हे स्टेटमेंट दिल्याने होतं काय मेमरीमध्ये, तर हे स्टेटमेंट दिल्यानंतर मेमरीमध्ये ही एक जागा रिझर्व झाली आणि बरोबर बिलकुल खाली अजून एक जागा रिझर्व. या जागेचं नाव आपण पॉइंटर पी ठेवलं आहे, म्हणजे स्टार पी ठेवला आहे. तर या खालच्या जागेचं नाव ऑटोमॅटिकली पी घेतलं. बघा, आपण नॉर्मल व्हेरिएबल ज्यावेळेस बनवतो, असा नॉर्मल डिक्लेरेशन केलं व्हेरिएबलचं तर फक्त एकच स्पेस रिझर्व होते. पण ज्यावेळेस तुम्ही पॉइंटर बनवतात तर त्यावेळेस ही एक स्पेस आणि ही एक स्पेस, अशा 2 स्पेस त्या ठिकाणी घेतल्या जात असतात मेमरीमध्ये. आपल्याला या व्हिज्युअली दिसत नाही, पण ते इंटरनल स्ट्रक्चर मध्ये त्या ठिकाणी असं मॅनेज केलं जात असतं. बरोबर. तर याला म्हणतात पॉइंटर डिक्लेरेशन. आता हे पॉइंटर डिक्लेअर झालं की याला इनिशियलाइज करायचं आहे. मग p इक्वल्स टू ऍड्रेस ऑफ एक्स, p इक्वल टू ऍड्रेस ऑफ एक्स. आपण बघितलं की पॉइंटर मध्ये व्हॅल्यू राहू शकते किंवा एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस राहू शकतो किंवा प्रोग्रामच्या इन्स्ट्रक्शन पण राहू शकतात. मग p इक्वल टू ऍड्रेस ऑफ एक्स केलं तर याला म्हणणार आपण पॉइंटर इनिशियलायझेशन. बरोबर. पॉइंटर इनिशियलायझेशन असं आपण या ठिकाणी केलं. तर याच्याने झालं काय, तर याच्याने ही जी व्हॅल्यू आहे, हा जो ऍड्रेस आहे 6868 हा जो ऍड्रेस आहे हा इथं आपण घेतला, तो इथं आला 6868 इथं आला ऍड्रेस. म्हणजे ऑटोमॅटिकली ही जी 10 व्हॅल्यू आहे ही 10 व्हॅल्यू या पॉइंटर मध्ये फिल केली जाईल. इकडे येणार ती व्हॅल्यू इथं 10 व्हॅल्यू. तर याला आपण म्हणणार पॉइंटर इनिशियलायझेशन. बरोबर. बघा कन्सेप्ट कसा आहे, डिक्लेरेशन केलं तर असे 2 स्पेस आले, इनिशियलायझेशन केलं तर हा ऍड्रेस एक्सचा ऍड्रेस पी मध्ये टाकला तर ऑटोमॅटिकली एक्स ची व्हॅल्यू पॉइंटर पी मध्ये स्टोअर होणार. तर याला म्हणतात पॉइंटर इनिशियलायझेशन. आता त्या पॉइंटरला ऍक्सेस करायचं आपल्याला. मग पॉइंटरला ऍक्सेस करायचं तर कसं करणार, मग त्यासाठी स्टेटमेंट देणार printf \n व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू %d. एक्स ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे जस्ट, तर आपण असं प्रिंट करायचं एक्स, फक्त एक्स दिलं तर होईल काय या स्टेटमेंटने, तर आपल्याला 10 व्हॅल्यू प्रिंट करून मिळेल. अशी 10 व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट करून मिळेल. बरोबर. एक्स ची व्हॅल्यू या स्टेटमेंटने. परत आणखी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, मग परत आपण printf \n व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू %d कामा केला आणि इथं दिला पॉइंटर पी. या पॉइंटर पी मध्ये पण एक्स ची व्हॅल्यू आहे, म्हणजे याच्याने पण आपल्याला 10च प्रिंट करून मिळेल. बरोबर. आणखी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे एका वेगळ्या पद्धतीने, तर printf \n व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू %d आणि इथं स्टार इन ब्रॅकेट ऍड्रेस ऑफ एक्स या प्रकारे. तर याच्याने पण सेम आउटपुट येणार 10. तर बघा हे जे 3 स्टेटमेंट्स आहेत, हे 3 स्टेटमेंट वेगवेगळ्या पद्धतीने एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करत आहेत. तर यालाच म्हणणार पॉइंटर ऍक्सेसिंग.
पॉइंटर ऍक्सेसिंग, हे डिक्लेरेशन, हे इनिशियलायझेशन आणि हे पॉइंटर ऍक्सेसिंग. पॉइंटरचा व्हॅल्यू इथे ऍक्सेस झाल्यात, बरोबर. आणि आता आपल्याला जर समजा त्याचा ऍड्रेस पण ऍक्सेस करायचा आहे तर मग आपण असं पण घेऊ शकतो, प्रिंटर ऍड्रेस प्रिंट करायचे आता. तर printf \n address of x equal to %d address of x. काय व्हॅल्यू येणार बरं ऍड्रेस ऑफ एक्स ची इथं? एक्सचा ऍड्रेस काय आहे? समोर आहे तुमचा 6868. 6868 किंवा -12 असा तो येऊ शकतो, बरोबर. परत आपल्याला आणखी एका पद्धतीने एक्स व्हेरिएबलचा ऍड्रेस प्रिंट करायचा आहे. पुन्हा आलो, printf \n address of x equal to %d आणि इथं p. फक्त p जरी आपण दिला तरी पण आपल्याला तो p मध्ये 6868 हाच ऍड्रेस आहे, म्हणून पुन्हा आपल्याला 6868 आउटपुट त्या ठिकाणी दाखवलं जाईल, बरोबर. क्लिअर एवढं? भाऊ भाऊ छत्री पाय ठेवा, ते सीपीयू जवळ आहे ना ते. हा तिकडं खाली ठेवा, खाली. क्लिअर एवढं? हो सर. फक्त पॉइंटर वापरून हा एक प्रोग्राम आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केला. याच्यामध्ये दुसरा कुठलाच कन्सेप्ट नाहीये, फक्त पॉइंटर आहे. फक्त पॉइंटरचं सांगितलं तर तुम्ही अशा प्रकारे प्रोग्राम बनवू शकतात. पॉइंटर डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन आणि पॉइंटर ऍक्सेसिंग. कोणाला काही डाऊट बरं? नाही सर. तर हा असा कन्सेप्ट आहे, पॉइंटरचा वापर करून आपण हे बनवलं. आता हा प्रोग्राम रन करून दाखवतो म्हणजे आयडिया येईल. कंपायलर ओपन केलं, आपलं नवीन एक प्रोग्राम घेतला, सेव्ह केला प्रोग्रामला, pointer1.c void main bracket open close clr get ch इंटिजर डेटा टाइपचा वापर केला, एक्स व्हेरिएबल घेतला, व्हॅल्यू दिली 10 नॉर्मल. आता आपल्याला पॉइंटर डिक्लेअर करायचा आहे, इंटिजर पॉइंटर p. हे झालं. मग पॉइंटर इनिशियलाइज करायचा आहे, p इक्वल टू ऍड्रेस ऑफ x. हे पण झालं. आता त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची एक एक करून. printf \n व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू %d and x. रन. हे बघा, व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 10 आलं. परत printf \n व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू %d पॉइंटर p. रन. देन सेम आउटपुट 10. पुन्हा आलो, printf \n व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू %d स्टार इन ब्रॅकेट ऍड्रेस ऑफ x. रन केलं, हे पण 10 झालं, बरोबर. आता आपल्याला ऍड्रेस प्रिंट करायचा आहे, printf \n ऍड्रेस ऑफ x इक्वल टू %d आणि ऍड्रेस ऑफ x. तर x चा ऍड्रेस जो काही असेल लोकेशन तो दाखवेल. बघा -12 आला या ठिकाणी, बरोबर. आणि पुन्हा printf \n ऍड्रेस ऑफ x इक्वल टू %d p. ओनली p, पॉइंटर p नाही, फक्त p. -12 सेम आउटपुट येणार. तर असा हा कन्सेप्ट असतो पॉइंटर्सचा. ओके. काही शंका कोणाला बरं? काही डाऊट असेल तर विचारा, नाही तर मग आपण थांबू. बाकीचे पॉइंटरचे कन्सेप्ट आपण उद्या पाहणार.
हे इकडची सिक्वेन्स आपण पाहिली, उद्यापासून इकडचं जाणार आपण पॉइंटर. काही डाऊट बरं कोणाला? नाही सर. दिव्याने काय प्रॉब्लेम? ऋतुजा, नाही सर. संजना? नाही सर. ओके, थांबू मग आता इथं. हो सर.